नमस्कार मित्रांनो, आपण सर्वच जण मागच्या 2 दिवसांपासून आखाती देशांमध्ये चालू असलेल्या युद्धाबद्दल ऐकतोय, बघतोय आणि त्याची चर्चा देखील करतोय. साधारणपणे शनिवारी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामनेई यांचा या युद्धात मृत्यू झाला आणि एकच खळबळ माजली. जगभरातनं या बाबतीत प्रतिक्रिया उमटायला लागल्या. भारतात देखील त्याचे पडसाद आपल्याला बघायला मिळाले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, खामनेई यांचा मृत्यू हा या युद्धाचाच भाग आहे का, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण या बाबतीत काही तपशील समोर आलेले आहेत आणि युद्धातल्या हल्ल्यात खामनेई यांचा मृत्यू झाला असं सर्वांना वाटत असतानाच काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत. बघायला गेलं तर खामनेई यांच्यावरती हल्ला करणं हे फार पूर्वीपासून ठरलेलं होतं. याची तयारी काही महिन्यांपासून चालू होती. अमेरिका आणि इस्रायल यांनी खामनेईच्या प्रत्येक हालचालीवरती बारीक लक्ष ठेवलेलं होतं काही महिन्यांपासून. आणि त्यानंतर शनिवारी त्यांना जेव्हा कळलं की खामनेई हे एका बैठकीसाठी तेहरानमध्ये आहेत. खरं तर ही बैठक शनिवारी संध्याकाळी होणार होती, पण काही कारणांमुळे जेव्हा सर्वच अधिकारी बैठकीचे तेहरानमध्ये उपस्थित होते तेव्हा खामनेई यांनी ही बैठक शनिवारी सकाळीच सुरू केली. तेहरानमधील एक कंपाऊंड म्हणजे साधारणपणे एखाद्या बिल्डिंगचा एरिया असेल त्याला कंपाऊंड असं म्हणतात. त्यांच्या कंपाऊंडमध्ये ही बैठक सुरू होती आणि हीच बातमी किंवा हीच खबर इस्रायल आणि अमेरिकेला त्याच क्षणी मिळाली आणि त्यांनी थेट हल्ला केला. याचा अर्थ असा मित्रांनो की या युद्धाची सुरुवातच खरं तर खामनेई यांच्या मृत्यूमुळे झालेली आहे, किंवा या युद्धाची पहिला टप्पा किंवा या युद्धातील पहिली घटना म्हणजे खामनेई यांचा मृत्यू. खामनेईंचा मृत्यू दुसऱ्या दिवशी सकाळी डिक्लेअर करण्यात आला, पण त्यांचा मृत्यू हा शनिवारी सकाळीच 9:40ला झालेला होता. त्यानंतर तो डिक्लेअर करण्यात आला, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि त्यानंतर इराणच्या सैन्याने देखील याला दुजोरा दिला आणि हे जाहीर झालं की खामनेई यांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिकेची CIA ही पद्धत आहे की ते महिनोन्महिने पाळत ठेवतात. त्या व्यक्तीच्या सर्व हालचालींवरती नजर ठेवतात. ते कुठं जातात, कुठून येतात, कोणासोबत बसतात, कोणत्या ठिकाणी किती वेळ असतात, हे सर्व हेरतात आणि मग त्याच्यावरती हल्ला केलतात. आपल्याला जर आठवत असेल तर ओसामा बिन लादेनला सुद्धा एबटाबादमध्ये अमेरिकेने याच पद्धतीने मारलं होतं आणि त्यानंतर आता खामनेई यांना सुद्धा अशाच पद्धतीने मारण्यात आलेलं आहे. पण या गोष्टीमुळे आता जग जे आहे ते तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन बसलेलं आहे. त्यामुळे खामनेई यांचा मृत्यू हा काही एखाद्या युद्धातील हल्ल्यात झालेल्या एखाद्या सैनिकाप्रमाणे झालेला मृत्यू नाहीये, तर इस्रायल आणि अमेरिकेने महिनोन्महिने संशोधन करून पाळत ठेवून अगदी अचूक प्री प्लॅन हल्ला करून खामनेई यांना मारलेला आहे. या हल्ल्यात खामनेई यांची मुलगी, त्यांचा जावई, त्यांची सून आणि नात हे देखील मारले गेले आहेत आणि अमेरिकेच्या म्हणण्यानुसार एकूण 45 सर्वोच्च अधिकारी, काही मंत्री देखील या हल्ल्यात मारण्यात आलेले आहेत, कारण ते खामनेई सोबत त्या ठिकाणी मीटिंगमध्ये उपस्थित होते. या मीटिंगमध्येच खामनेई यांच्या त्या कंपाऊंडवरती 30 बॉम्ब अमेरिकेने आणि इस्रायलने डागले आणि त्यात ती बिल्डिंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, ते कंपाऊंड पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि खामनेई यांचा यामध्ये मृत्यू झाला आणि मग हे युद्ध पूर्णपणे पेटलं. आपल्याला काय वाटतं? या अमेरिकेच्या कारवाईबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.